सांगाल? खरं तर मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे, पण भुजबळ साहेब म्हणतात की ते कायद्याच्या चौकटीत न बसणारं आरक्षण जे आहे ते मराठ्यांना एक लक्षात घ्या, मी स्वतः माझी भूमिका यापूर्वीही, पक्षाची भूमिका यापूर्वीही स्पष्टपणाने सांगितलेली आहे की हे सरकार मराठा आरक्षण कायद्यात बसणारं, टिकणारं आणि पिढ्याना पिढ्या टिकणारं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. त्यात यश अर्ध मिळालेलं आहे. मला या ठिकाणी विश्वास आहे की जे आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी निर्णय घेतला, महायुती सरकारने निर्णय घेतला, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला, या निर्णयाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने बघितल्यावर सर्व गोष्टी समोर येतील. पण एक निश्चित झालंय की जेवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी या ठिकाणी यापूर्वीही कुणबी हे ओबीसी मध्ये होता. आता ज्या भागात नव्हता तो आमचा मराठवाडा भाग आहे की ज्या भागामध्ये कुणबीच्या नोंदी त्या ठिकाणी मिळत नव्हत्या आणि त्या मिळण्यासाठी या सरकारने प्रयत्न केला, त्या मिळाल्या. आणि तीच प्रामुख्यानं सुरुवातीला माननीय जरांगे पाटील साहेबांची या ठिकाणी मागणी होती. त्यानंतर सकळ मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते कायद्याच्या चौकटीत बसावं याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. 31 तारखेपर्यंत संबंध राज्यात मराठा समाजाचं मागासलेपण या ठिकाणी समोर आणण्यासाठी पूर्ण घरोघरी जाऊन सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याचाही अहवाल आल्यानंतर हे पूर्णपणानं कायद्याच्या चौकटीत बसेल. आणि धनगर समाज देखील मुंबईकडे आता हे काम करा ना, आजच्या दिवस तर तुम्ही शांत बसा, आजच्या दिवस तर शांत बसा. आता आज एक मिटलंय, धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं याच्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. जसं धनगर समाजाला मिळावं तसंच ओबीसीचं आरक्षण आहे तसं राहावं आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला सुद्धा शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचं हे सरकार कटिबद्ध आहे. आता एक मिटलं, दुसरं तुम्हाला आता परत चालू करायचं आहे का? म्हणजे तुम्हाला आता उद्यापासून थोडंसं काम कमी असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.